ताई आहे, पण मी आहे, मी कुठं नाही, मी इथंच आहे. आणि कोणतरी बातमी दिली ती ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे. मला काय झालंय, रिटायर काय व्हायचंय? 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं. आता मला 47 वर्ष पूर्ण झाले, अजून माझ्यात दम आहे, तोपर्यंत काम करायचं. पण कधी कधी कष्ट खूप पडतात आणि आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडायला नाही पाहिजे ही भावना असते. आणि आपण मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले हो, खूप कष्ट काढले. देवानी सुखाने खाऊ दिलं नाही. 5 वर्ष जगले असते तर तुमच्यासाठीच जगले असते, हा मला विश्वास आहे. म्हणून आम्ही पण तुमच्यासाठीच जगतोय, तुमच्यासाठीच काम करतोय, ही भावना आहे. जिथे आहेत तिथून शरीराने भेट नाही झाली तर हृदयाचं नातं मात्र तोडू नका. मांडलेला एवढा मोठा संसार आहे, मोडणारे असंख्य आहेत. हा संसार मोडू नका. हा संसार पूर्ण चालू ठेवण्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, उज्ज्वलसाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी, या जिल्ह्याच्या भविष्यासाठी, समस्त शेतकरी वर्गासाठी, बहुजन समाजाच्या भविष्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपल्यावर सोपवते, तुमचा प्रेमाचा आशीर्वाद घेते. आणि मी पशुसंवर्धन खात्यामध्ये प्रत्येक गावामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत. 50% सबसिडी आहे. काय 50%? 1 कोटी गुंतवले तर 50 लाख सबसिडी. म्हणजे बोगस नाही. बिना रस्ते करता बिल उचलायचे, बिना सभागृह करता आज ह्याचं नाव उद्या त्याचं नाव असं करून पैसे हटवायचे, त्याच्यासाठी नाही आहे. तुम्हाला त्या नियमाने जावं लागेल. कारण जो नियमाने जगायला शिकवतो, नियमाने राहायला शिकवतो, तो खरा नेता असतो आणि तो जीवन लोकांचं घडवत असतो. अरे जा तू करून दारू पी, मी तुझ्या मागे आहे, दारू पिऊन गाडी चालवी, वा वा मी तुला सोडवतो, मी कॉन्स्टेबलला बोलतो, असं करून तो मुलगा मरल ना. ह्याच्यासाठी नाही ना राजकारणात नेहमी की तुम्ही धाब्यावर दारू पिऊन गाडी चालवायची. ह्याच्यासाठी नाही ना राजकारणात की तुम्ही सिग्नल तोडायचा, तुम्ही कुठं चोरी करायची, तुम्ही कुठंच नाही. आणि तुम्ही नाहीच हो, तुम्ही सोन्यासारखे माणसं आहे, दृष्ट काढावं असे माणसं आहे. तुम्ही सगळे इथं बसलेले लहान पोरं आहेत. ह्यांनी उद्योजक झालं पाहिजे, ह्याला लखपती झालं पाहिजे, ह्याच्या स्वतःची किंमत ह्याची वाढली पाहिजे, जीवनामध्ये त्यांनी मोठं झालं पाहिजे, ह्याच्यासाठी काम करायचं. ही योजना खूप सुंदर आहे म्हणून प्रशिक्षण केलं. तू कशाला आलास इथं गप्पा आणायला? मी भाषण करायला तिकडेच गप्पा मारायलाच पाठ करून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.